100% गाईच्या दुधापासून बनलेले शुद्ध सोनेरी आणि दाणेदार गोवर्धन तूप गर्वाने गोवर्धन। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। आयपीएस जालिंदर सुपेकर यांच्या अडचणीत वाढ, सुपेकरांनी 500 कोटी मागितल्याचा अमरावती कारागृह बंदिस्त कैद्याच्या वकिलाचा आरोप, सुपेकरांकडून आरोपांचा इन्कार। आयपीएस जालिंदर सुपेकरांच्या मुजोरीचा आणखी एक नमुना, कैद्याकडून 500 कोटींची लाच मागताना मदत केली नाही म्हणून तुरुंगातल्या 7 जणांचं निलंबन, वकील निवृत्ती कराड यांचा आरोप, सुपेकरांनी आरोप फेटाळले। अमरावतीच्या कारागृहात कोणत्याही कैद्याला भेटलो नाही, जालिंदर सुपेकरांचं एबीपी माझाला स्पष्टीकरण, तुरुंग अधिकाऱ्यांच्या निलंबनाचाही इन्कार। हगवण्यांच्या जेसीबी प्रकरणात नवा ट्विस्ट, अटक झालेले तिघेही बँकेचे एजंटच असल्याचं तपासात उघड, बँकेनं कोणतीही सूचना दिली नसताना जेसीबी केला जप्त। $903 योजनांची प्रशासकीय मान्यता रद्द करण्याचा सरकारचा निर्णय, भूसंपादन आणि स्थानिकांच्या विरोधामुळे रखडल्या होत्या योजना। दोन भावांनी बोललं पाहिजे, उद्धव आणि राज ठाकरे यांच्या युतीच्या चर्चेवर अमित ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया। महाराष्ट्र हितासाठी कोणताही त्याग करायला तयार, मनसेसोबत युतीच्या चर्चांवर खासदार संजय राऊतांचं वक्तव्य सकारात्मक असल्याचं आमचे नेते एका सुरात बोलत असल्याची स्पष्टोक्ती। समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते आमणे या शेवटच्या टप्प्याचं थोड्याच वेळात उद्घाटन, 76 किलोमीटरचा शेवटचा भाग आजपासून वाहतुकीसाठी खुला करणार, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार लोकार्पण। बंगळुरू चेंगराचेंगरीची कर्नाटक हायकोर्टाकडून सुमोटो दाखल, आज दुपारी 2:30 वाजता सुनावणी। पुण्यात रात्री पब सुरू राहिल्यास आता थेट वरिष्ठ पोलीस निरीक्षकावर कारवाई होणार, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा थेट इशारा। अयोध्येत राम दरबारासह 7 मंदिरांची विधिवत प्राणप्रतिष्ठा, योगी आदित्यनाथांच्या हस्ते पूजा, राजाच्या रूपातील भगवान राम संपूर्ण कुटुंबासह विराजमान।